नमस्कार, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। गारबर्डी धरणावर मित्रांसोबत रंगलेल्या पार्टीचा हा दुसरा भाग आहे। गारबर्डी धरण पालजवळ आहे। पाल हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि सावद्यावरून 22 किलोमीटर अंतरावर हे गारबर्डी धरण आहे। मैत्रिणींचं फोटो सेशन रंगात आलेलं आहे। पार्टीसाठी स्पेशल बंगाली स्टाईल खिचडी तयार झालेली आहे आणि टुडेज स्पेशल शेफ श्री दीपक मंडल साहब आता पापड तळत आहेत आणि खिचडी सोबत खाण्यासाठी स्पेशल एक टांगी मुर्गा फ्राय म्हणजेच वांगे आणलेले आहेत आणि वांगे जी आहेत ती जवळजवळ 1 सेंटीमीटर जाडीची आडवे काप केलेले आहेत। वांग्याचे काप धुवून घेतलेत आणि त्याला मीठ आणि हळद छान लावून घेत आहेत, म्हणजेच मीठ आणि हळदीचं मॅरिनेशन करत आहेत। हे मॅरिनेशन करताना जर तिखट असेल तर ते सुद्धा घालायचं आणि नसेल तर वांगी तळताना त्यात हिरवी मिरची घालायची, म्हणजे त्याची टेस्ट वांग्याला येते। हे वांग्याचे काप डीप फ्राय करायचे आहेत आणि याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते। मी तर फर्स्ट टाइमच टेस्ट केले। खानदेशी भरताच्या वांग्याची टेस्ट तशीही खूपच छान असते। वांग्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं। या वांग्यांसोबतच मिरच्यासुद्धा तळून घेतल्या जात आहेत आणि या मिरच्यांची चवसुद्धा वांग्याला लागत आहे। वांगी डीप फ्राय केलेली आहेत आणि आता या तेलामध्ये जिरं घालत आहेत। जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये तेजपत्ते घालत आहेत आणि त्यामध्ये लाल मिरच्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि लगेचच हळद, जिरेपूड आणि धनेपूड यांची पाण्याने ओली केलेली पेस्ट घातलेली आहे आणि ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। शेजारी बघा, तुम्हाला दिसत असेल वांगी तळून झालेली आहेत। खानदेशी कुठल्याच भाज्यांमध्ये आपण सहसा साखर वापरत नाही। बंगाली रेसिपीजमध्ये थोडीशी साखरसुद्धा घालतात, तर थोडीशी साखर इथे टेस्टपुरती घातलेली आहे आणि यानंतर यामध्ये टोमॅटोचे काप घातले आहेत। टोमॅटो तेलात शिजवून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत जी आपण खिचडी तयार केलेली होती त्या खिचडीमध्ये मसाला घालत आहेत। तर हा स्पेशल पंचफोरन मसाला असतो। मोहरी, जिरे, कलौंजी, मेथी आणि बडीशेप अशा 5 द्रव्यांचे म्हणजेच पदार्थांचे मसाला बनवून ठेवलेला असतो आणि हा मसाला असा वरून घातल्याने खूप छान टेस्ट आणि सुवास येतो। हाच मसाला भाज्यांमध्ये सुद्धा घालायचा आहे आणि यासोबतच जे आल्याची पेस्ट असते ती पण भाजीमध्ये आपण घालणार आहोत। खिचडीमध्ये यासोबत ओल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि त्या या खिचडीत मिक्स केल्या आहेत कच्च्याच। त्या पण छान गरम गरम वाफेवर शिजतात आणि वरून छान तूपसुद्धा घातलेलं आहे। टोमॅटो परतले गेले आहेत। आता त्यामध्ये सोललेली मटार घातलेली आहे आणि यामध्ये बारीक चिरलेले बटाटे, त्यासोबत गंगाफळाचे कापसुद्धा घालतात, चिरलेले वांगे, पत्तागोबी, फुलकोबी, शिमला मिरची आणि त्यासोबत मुळा आणि गाजर हे सुद्धा या भाजीमध्ये घातल्या जात आहेत। एक क्रमाने सर्व भाज्या यामध्ये घालत आहेत।
आणि सर्वात शेवटी पालक घातले जात आहेत आणि पालक घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवून वाफेवर ह्या भाज्या सर्व शिजवून घेत आहेत। या भाजीमध्ये आल्याची पेस्ट घालतात। ही अशी मिक्स भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ, मसाले आणि तूप घालतात। या भाजीमध्ये लसूण आणि कांदा वापरला गेलेला नाही, तरीही भाजी अतिशय चविष्ट अशी लागते आणि सर्व भाज्या मिक्स असल्यामुळे भरपूर व्हिटॅमिन्स युक्त आणि अतिशय आरोग्यपूर्ण हेल्दी अशी ही भाजी आहे। भाजी शिजत आहे तोपर्यंत गावच्या रानचा मेवा म्हणजे मेहरून बोरं सर्वजण खात आहेत। बोरं ही अतिशय गोड आहेत आणि गावाकडची आहेत। जेवण तयार झाल्यानंतर आता वाढण्याची तयारी चालू झालेली आहे। जिलेबी सुद्धा आणलेली आहे आणि स्पेशल एक बंगाली टोमॅटोची चटणी सुद्धा आणलेली आहे। ही टोमॅटोची चटणी आंबट गोड तिखट अशी आहे आणि या चटणीत जो गोडवा आहे तो साखर किंवा गुळाचा नसून यामध्ये पेंडखजूर आणि मनुके घातलेले आहेत आणि यामुळे ही चटणी गोडसर झालेली आहे। या चटणीची चव अतिशय भन्नाट अशी आहे आणि या चटणीत पेंडखजूर आणि मनुक्या व्यतिरिक्त ड्रायफ्रूट्स सुद्धा आहेत। आज अगदी स्पेशल बंगाली स्टाईल खिचडी, बंगाली स्टाईल मिक्स व्हेज आणि बंगाली स्टाईल टोमॅटोची चटणी असा पूर्ण बंगाली मेनू आहे। हा असा मेनू अतिशय चविष्ट तर आहेच, परंतु आरोग्यासाठी अतिशय हेल्दी सुद्धा आहे आणि हा असा मेनू खाल्ल्यानंतर हलकेपणाच वाटतो, असा जडपणा वाटत नाही आणि तेलकट तळकट मसालेदार असं काहीच नाही, त्यामुळे अतिशय आरोग्यासाठी उत्तमच आहे। अतिशय खेळीमेळीच्या आणि रमतगमत हसत हसत आमचं जेवण आणि सहभोजन वनभोजन पार पडलेलं आहे। जेवणानंतर थोडंसं गीत गायन सुद्धा झालेलं आहे। चंदन सबदन चंचल चितवन मुझे खंडोबाची जत्रा फुलटो धमाल, चालव बैना फैसपुरले पाहू जत्रेची कमाल। घेऊ खंडोबाचे दर्शन करू जत्रेत धमाल। यानंतर आम्ही गेलो गारबर्डे धरणाच्या बॅकवॉटरकडे। तिथे अगदी छोटंसं गार्डन आहे। दत्त जयंती असल्यामुळे पौर्णिमेचा चंद्र एका साईडला उगवलेलाच होता आणि एका साईडला सूर्य मावळत होता। असे दोन्हीही आम्हाला चंद्र आणि सूर्याचे दर्शन यावेळी झालेले। फोटो सेशन बऱ्यापैकी रंगलं आणि आम्ही आनंदाची शिदोरी गाठीशी बांधली।
दिवसभर फुल टू धम्माल आणि फुल टू एन्जॉय. जगण्यासाठी नित्य नवी उमेद आणि नवीन ऊर्जा घेऊन आम्ही रोजची नित्यकर्मे म्हणजेच रुटीन पार पाडण्यास सज्ज झालो आहोत. आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मावळतीचा सूर्य अगदी समोरच मावळत होता आणि या सूर्याच्या साक्षीने आम्ही पाल गावाचा आणि गारबर्डी धरणाचा निरोप घेतला.